ताट बघून तर लक्षात आलंच असेल की आपण बनवणार काय आहोत. तर आज आपण बनवणार आहोत वडा सांबार. तर यासाठी मी 2 ग्लास उडदाची डाळ रात्रीच भिजत घालून ठेवलेली आहे. तर वडा सांबार म्हटलं की वडा केला की सांबार हे आलंच. सांबार किंवा मग आपल्या नारळाची चटणी. तर त्यासाठी मी सगळ्यात अगोदर सांबार करून घेत आहे. तर यासाठी मी पातेल्यात तेल गरम केलेलं आहे. त्यात एक छोटासा चमचा हिंग घातलेला आहे. एक छोटा कांदा कट करून घातला आहे, एक छोटा टोमॅटो आणि काही बटाट्याचे काप घातलेले आहेत. तर आता सांबार म्हटलं की बटाट्याचे काप हे जनरली नसतात, पण आपण जे उडपी सांबार करतो किंवा जे साऊथ स्टाईल सांबार असतं तर त्यात बटाट्याचे काप आणि चण्याची डाळ असते. तर त्यामुळं मग मी हे थोडंसं चवीला वेगळं म्हणून याच्यात बटाट्याचे काप घातलेले आहेत. तर आता याच्यात मी बेसिक आपले मसाले घालून घेतलेले आहेत, हळद, तिखट, मीठ आणि हे एकदा हलवून घेणार आहे. हे थोडंसं गरम झालं की मग आपण याच्यात डाळ घालून हे सांबार फोडणीला देणार आहोत. तर याच्यात मी डाळ घातलेली आहे शिजलेली आणि याची फोडणी तयार झालेली आहे. तर आता हे मी 2 ते 3 मिनटं साधारण उकळून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता आपलं सांबार तयार आहे. तर आता तयारी करतोय आपण वड्याची. तर त्यासाठी मी कढई गरम केलेली आहे आणि माझं पीठ ही दळून झालेलंच आहे ऑलमोस्ट. तुम्ही पाहू शकता पिठाची कन्सिस्टन्सी एकदम अशी पातळही नाही आहे आणि एकदम घट्टही नाही आहे. पीठ एकदम फेटून घेतलेलं आहे, त्यामुळे असं मऊसूत झालेलं आहे, जे की अलगद आपण तोडू शकतो. तर आता याचे मी एक एक करून वडे करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता हे मी पीठ जे तोडते ते एकदम अलगद सुटलं जात आहे, म्हणजे सुटतंय तेलामध्ये, उडून नाही आहेत. त्यामुळे मग मी असेच वडे बनवते. तर ही एक मी बॅच अगोदर तळून घेतलेली आहे. आता नंतर आणखी एक बॅच मी तळायला घेतलेली आहे. बाजूला आपलं सांबार तयार आहे आणि इकडं आपले तळलेले वडेही तयार आहेत. तर अजून एक मी बॅच तयार करून घेणार आहे. हे बघू शकता असे एकदम सोनेरी रंगावर येईपर्यंत ही वडे मी तळून घेणार आहे. हे बघा अगदी भजी केल्यासारखे असे एकदम सोनेरी असे वडे तयार आहेत. हे वडा सांबारची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट नक्की करा. अशाच काही नवीन काही पारंपरिक रेसिपीज घेऊन भेटूया आपण अजून पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.